टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये वातावरणात चढ उतार पाहायला मिळत आहे। आज देखील मुंबईमध्ये वातावरण जे आहे ते त्यामध्ये चढ उतार होत असताना पाहायला मिळते। काल कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार मुंबईमध्ये 33.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद जी आहे ती झालेली आहे। त्याचसोबतच सांताक्रूज वेधशाळेच्या अंदाजानुसार 33.8 अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद जी आहे ती नोंद झालेली आहे। परंतु मुंबईमध्ये गेले काही दिवस जो आहे तो तापमानात चढ उतार होत असताना पाहायला मिळते। तर आज सकाळी जे आहे ते तापमान थोडंसं उतरलेलं पाहायला मिळालं, त्यामुळे मुंबईमध्ये पहाटे गारवा जो आहे तो निर्माण झाला होता। परंतु आज दिवसभर तापमान वरचढ राहील असा देखील अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे आणि अशाच पद्धतीची परिस्थिती ह्या पूर्ण एप्रिल महिन्यात राहील असा देखील अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। कुठेतरी त्यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात तापमान वाढ होत असल्याने उकाड्याचं प्रमाण वाढल्यात असल्याची देखील परिस्थिती आहे। सकाळच्या वेळेस उष्णता जी आहे ते निर्माण होत असल्यामुळे देखील मुंबईकरांचं आरोग्य देखील धोक्यात येऊ शकतं असा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। गेले अनेक दिवस आपण पाहतोय की मुंबईमध्ये तापमानात चढ उतार होत असताना तापमान जे आहे ते 33 ते 34 अंश सेल्सिअसच्या वरती गेलेलं पाहायला मिळत होतं। काल आपण पाहिलं तर 33.7 ते 33.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती। त्या अगोदर आपण जर पाहिलं तर 34 अंश सेल्सिअसहून अधिक तापमानाची नोंद जी आहे ती मुंबईमध्ये होत होती आणि असाच उकाडा जो आहे तो मुंबईमध्ये काही दिवस राहील असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। कॅमेरामन संतोष कदमसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।